नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दलची. कोणाच्या अल्टिमेटमवर हे राज्य चालत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. बिनहिमतीचे लोक सरकारवर हल्ले करत असतात, पण त्यांच्या मागे काही अतृप्त आत्मे असतात असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपलाही टोला लगावलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण बातमी बघतोय. कुणाच्याही अल्टिमेटमवर राज्य चालत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. त्याचबरोबर राऊतांनी भाजपवर देखील टोलेबाजी केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय, बिनहिमतीचे लोक सरकारवर हल्ले करत असतात, पण त्यांच्या मागे काही अतृप्त आत्मे असतात असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय. कोणी अल्टिमेटम दिला एखाद्या पक्षानं म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णय घेतले जात नाही. एक व्यवस्था असते प्रशासन. इथे कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावरती कोणाच्या अल्टिमेटमवरती निर्णय घेतले जात नाही आणि राज्यामध्ये व्यवस्थित शांतता सुव्यवस्था व्यवस्थित आहे. सभेतून इशारे दिले, धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होणार नाही. तेव्हा कोणी एखाद्या भ्रमात राहू नये की आम्ही काही इशारे दिले त्यानुसार संपूर्ण ॲक्शन होतील, असं होत नाही. राजकीय पक्षाला एखाद्या महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल, त्यासाठी त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सगळ्यात आधी सरकारनं त्या सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. जे चाललंय ना सगळं हे हिंदू ओबीसींना सुपारी देऊन महाराष्ट्रात शांतता बिघडवण्यासाठी, आणि मला वाटतं सरकार सक्षम आहे त्यासाठी. तुम्ही आमच्या चेहऱ्यावरती, मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना बराच वेळ भेटलो, चर्चा केली त्यांच्याशी, मी पाहत होतो सगळं रिलॅक्स आहे. धमक्या देणाऱ्यांमागची जी प्रेरणा आहे, धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही आहे, पण त्यांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत ते अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांना महाराष्ट्रात सत्तेवर येता आलं नाही. ते महाराष्ट्रातून त्यांना लोकांनी दूर केलेलं आहे. त्यांचे जे वैफल्य आहे ते दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाही. म्हणजे त्यांनी समोरून लढायला पाहिजे, पण ते अशा पद्धतीनं सुपाऱ्या देऊन आमच्याशी लढू पाहत असतील तर त्यांनी करत राहावं. ते त्यामुळे सभेत इशारा दिल्यामुळे कोणाचाही काही बिघडणार नाही, सुपारी देणाऱ्यांचा शोध लावला पाहिजे अशा पद्धतीनं संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलेला आहे. धमकी देणाऱ्यांमागे काही अतृप्त अस्वस्थ आत्मे आहेत अशा शब्दात त्यांनी भाजपवर देखील अशा पद्धतीनं टोला लगावलेला आहे. त्याचबरोबर अल्टिमेटमचा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला तेव्हा कोणाच्याही अल्टिमेटमवर अशा पद्धतीनं राज्य चालू शकत नाही. त्याचबरोबर सभेत कोणी कितीही इशारे दिले तरी काही फरक पडणार नाही, कोणी उगाच भ्रमामध्ये राहू नये अशा शब्दाची टोलेबाजी देखील संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्यांमागे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बिनहिमतीचे लोक सरकारवर हल्ले करत असतात अशा शब्दात त्यांनी ही टीका केली आहे. आणि एकीकडे राज ठाकरेंवर आणि त्याचसोबत भाजपवर देखील संजय राऊत यांनी ही टोलेबाजी केलेली आपण बघतोय. सभेत इशारे दिल्यानं शांतता बिघडत नसल्याचं ते म्हणतात. कालच मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि सगळे रिलॅक्स आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी आता दिलेली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या वतीनं एकीकडे कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत आणि कुठल्याही पद्धतीची परिस्थिती आणि हाताळण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं देखील म्हटलंय आणि कुणाच्याही अल्टिमेटमवर राज्य चालत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवाच्या औरंगाबादमधल्या सभेमध्ये काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय आणि या संदर्भातला अहवाल आता तयार करण्यात आलाय. हा अहवाल औरंगाबाद पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केल्याचं कळतंय. पोलीस महासंचालक आता हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करणार आहेत आणि या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठकही होणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबद्दलच्या या बैठकीमध्ये याविषयीचा आणखीन तपशील कळू शकणार आहे. राज ठाकरेंच्या परवाच्या सभेबद्दलचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे औरंगाबाद पोलिसांकडून आणि हा अहवाल आज गृहमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि राज ठाकरे यांच्याकडून कोणत्या अटींचं शर्तींचं उल्लंघन झालं का याची चाचपणी केली जाते.
आणि तसं असेल तर कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते, याचा आदेश कशा पद्धतीने निघू शकतो, या संदर्भातले सगळे अपडेट्स या बैठकीतून कळू शकतील। अधिक माहिती घेणार आहोत विनोद राठोड, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विनोद, आताची काय घडामोड कळते या संदर्भातली? नक्की राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे डीजी ऑफिसला गेले आहेत आणि काही क्षणामध्ये बैठकीला सुरुवात होईल। आणि या बैठकीमध्ये खास करून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे योग्य ती राहील आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहेत। पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा दावा जरी केला असता, परंतु वारंवार आढावा बैठक घेणे महत्त्वाचे असल्याचं बोललं जात आहे आणि त्या आधारावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे। औरंगाबादमध्ये जी सभा झाली आहे त्या सभेवरही या ठिकाणी राज ठाकरेंचे जे भाष्य केलं आहे त्या भाष्याचं संपूर्ण एकंदरीत आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे। आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनीही अहवाल गृहमंत्र्याकडे सादर केला आहे आणि त्या सादर केलेल्या अहवालावर आज अंतिम निर्णय घेऊ शकतात आणि कोणकोणते भाषणामधील मुद्दे ते कायदा आणि सुव्यवस्थेला तडा देणारे आहे याबाबतची संपूर्ण या ठिकाणी स्क्रीनिंग केलं जाईल। आणि त्याच आधारावर आज एक राज ठाकरे यांच्यावर ऍक्शन प्लॅन एक तयार करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे। परंतु राज्यामध्ये खास करून जाती आणि धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था योग्य ते रीतीने राहावं, अशा अनेक प्रकारे या ठिकाणी सल्ला मसलत होणार आहेत। आणि त्यावर विनोद, या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असणार आहे, म्हणजे कोण कोण उपस्थित आहेत असं म्हणता येईल या बैठकीमध्ये, जेव्हा की या सगळ्या सभेच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा यामध्ये तपशील चाचपणी केली जाणार आहे? नक्की या बैठकीमध्ये पोलीसचे सर्व वरिष्ठ अधिकारी, गृह मंत्रालयाचे अधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त, डायरेक्टर जनरल जे आहे महानिदेशक पोलीस, ते पण या बैठकीला उपस्थित असणार आहे। आणि या बैठकीमध्ये खास करून जिल्ह्यातील जे पोलीस निरीक्षक आहेत, SP जे तेही या बैठकीला उपस्थित असणार आहे। काही ध्वनी प्रसार एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे, तर काही लोक या बैठकीला इथे थेट उपस्थित आहे। संपूर्ण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची या बैठकीला हजेरी असणार आहेत आणि या बैठकीमध्ये राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था योग्यरित्या बाधित राहावं आणि कायदा सुव्यवस्थेला कुठल्या प्रकारचा तडा बसणार नाही याचं या ठिकाणी दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे। आणि अशा लोकांवर सक्त कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी धोरण आखण्यात येणार आहे। खरं आहे, धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल। आणि बैठकीनंतर आणखीन तपशिलासाठी तुमच्याकडे येणार आहोत, पण राज्याच्या महत्त्वाच्या एका बैठकीचा तपशील आता आपण घेतला, ज्याच्यामध्ये गृहमंत्री आणि त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भातल्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे। शिवतीर्थ या त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। ईदपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंकडून देण्यात आला होता। त्यामुळे आजच्या बैठकीत या पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा होणार आहे। त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। सुस्मिता, साधारण किती वाजता ही बैठक होती आहे? साधारणपणे 10 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली होती, पण आत्ताच एक साधारण 10 मिनिटांपूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आहे। आता साधारणपणे 11 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीसाठी नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे असे अनेक मनसेचे पदाधिकारी, नेते मंडळी हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे। एकूणच 4 तारखेचं जे अल्टिमेटम भोंग्यांच्या बाबतीत राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद इथल्या सभेमध्ये दिलेलं आहे त्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर 75,000हून अधिक मनसे सैनिकांना, राज्यभरातील मनसे सैनिकांना नोटिसा या पोलिसांनी बजावलेल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या उद्देशानं या नोटिसा पोलिसांकडून बजावण्यात आलेल्या आहेत। 7 दिवस किमान तुम्ही मुंबईच्या बाहेर राहावं अशा पद्धतीच्या सुद्धा नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत। आणि एकंदरीतच भोंग्यांबाबतची भूमिका या सगळ्याच विषयांवरती एकत्रितपणे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। शिवतीर्थावरती आता राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे यावरती सल्लामसलत चर्चा ही होत असल्याचं या बैठकीत पाहायला मिळतं। धन्यवाद सुस्मिता या माहितीबद्दल। काही वेळातच पुन्हा एकदा या संदर्भातला तपशील घेण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत, कारण या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे।
आणि आता ज्याचा उल्लेख सुस्मितांनी केला त्या भुंग्यांच्या मुद्द्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भातली बातमी आहे. कारण पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्यात आणि या सगळ्यांना 17 मेपर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. या कार्यकर्त्यांना मुंबईत वावर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ईदच्या सणाच्या वेळी मुंबई हद्दीत वावरू नये, कारण मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता आहे, असं घाटकोपर पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय. एसीपी आनंद नेर्लेकर यांनी या संदर्भातले आदेश दिलेत. सर्व मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आलेत. मुंबईत कलम 144 आणि 188 लागू करण्यात आले. आज ईद आहे आणि ईदच्या नमाजसाठी औरंगाबादमध्ये गर्दी होते. या ईदच्या नमाजानंतर राज ठाकरेंवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. एकीकडे आपण ड्रोन फुटेजच्या माध्यमातून देखील बघतोय की किती मोठ्या प्रमाणात इथे मुस्लिम बांधव उपस्थित आहेत आणि 2 वर्षांच्या कठोर कोरोना निर्बंधांनंतर आज फक्त राज्यातच नाही तर देशभरात उत्साहानं ईदचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी इम्तियाज जलील देखील उपस्थित होते तेव्हाची दृश्य आहेत आणि ते यावेळी भाऊक झालेले पाहायला मिळाले. एकीकडे भुंग्यांचा मुद्दा गाजतोय आणि त्या दरम्यान आजची ईद साजरी होते. उद्यापासून बघूयात काय काय घडामोडी घडतायत अशासाठी, कारण एकीकडे मनसेनं दिलेला इशारा. पण या संदर्भात इम्तियाज जलील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. आज ईद आहे आणि ईद निमित्त खासदार इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांसोबत ईदगाहला येऊन नमाज अदा केली या ठिकाणी. मात्र इम्तियाज जलील यांचं एक स्वरूपात बघितलं आपण, त्यांना त्यांच्या आईशिवाय पहिल्यांदाच ईद आलेली आहे, त्यामुळे ते खूप भावनिक झाले होते. सर, मी पण आई गमावलेली आहे, मला माहित आहे ते दुःख, पण तुम्ही फार भावनिक झाला. काय हे ईद माझ्यासाठी म्हणजे माझी आई आणि माझी आईची जी तयारी असायची ईदसाठी ते आज आम्ही खूप मिस करत होतो. आणि स्वाभाविक आहे, फक्त माझी आई नाही, जे कोणी आपल्या आईला असा ते जी जगात नसतं तर स्वाभाविक आहे की त्यांना, आणि मी विशेषकर माझ्या आईचा खूप जवळचा होता, मी खूप अटॅचमेंट होता माझ्या आईसोबत, तर ते स्वाभाविक आहे की पहिली ईद त्यांच्या विदाऊट नॅचरल आहे. तर राजकीय प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही इफ्तारसाठी राज ठाकरेंना ही दिलं होतं, निमंत्रण दिलं होतं. राज ठाकरेंना शिरखुर्मा खाऊ घालणार का, तर तुम्ही त्यांची लायकी नाही असं म्हटलेलं. काय आहे की इस्लाम धर्मामध्ये एक अशी सीख आहे की जे पाहुणे आपल्याकडे येतं त्यांना आपण इफ्तारासाठी आपण बोलवतो. तर आम्ही बोलवले होते, त्यांना निमंत्रण दिले होते, ते काही आले नाही. आणि मला असं वाटतं नाही की राजसाहेबांची जे सभा आम्ही ऐकली आणि ज्या प्रकारे त्यांनी शब्दांचा वापर केला, ज्या प्रकारे त्यांनी भाषण केलं, ज्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम केलं आहे, आता त्यांची लायकी राहिलेली आहे की कोणी मुस्लिम त्यांना जाऊन शीरखुर्मासाठी ते बोलतील. मी आपल्याला गॅरंटी देतो काही कुठेही काही होणार नाही. ज्या प्रकारे आम्ही सांगितलं होतं, पोलिसांना खूप हे होतं की काय होणार, कशा होणार, आम्ही शब्द दिलं होतं की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये काहीही अप्रिय घटना होऊ देणार नाही. त्यांना समजूत आलेली आहे की जे राजनैतिक पक्ष इथे येत आहे त्यांना कुठे ना कुठे वातावरण खराब करायचं आहे, कुठे ना कुठे एक जाती धर्मामध्ये एक तेढ निर्माण करायचं आहे, हे त्यांना समजू राहिला. म्हणून आज हे शहर शांत आहे. बोलताना आपण खूप जबाबदारीने बोलायला पाहिजे. आणि तुम स्टेजवर उभे राहून हे म्हणतं की हे भोंगे बंद करा, नाही बंद केलं तर होऊ द्या एकदा करके, पण काय आहे तोंडात अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरतो. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला इतकी भाषा चांगली येत नसेल, जितक्या चांगल्या भाषेत मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. जितकी पब्लिक तुम्हाला बाहेरून आणावं लागते तितकी पब्लिक मी औरंगाबादमधूनच तयार करू शकते. तुम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही तर तुम्हाला कोणताही अधिकार असणार नाही. उद्या मी त्याच ग्राउंडवर भाषण करणार आणि त्याच भाषेत भाषण करणार आणि मग पोलिसांना कोणताही अधिकार नसणार माझ्या विरोधी कारवाई करणार. आज तुम्ही काळी फीत लावली, ती काय भावना? काय हे लोक लाखोंच्या संख्येने येतं आणि काही एक संघटनांनी हे निर्णय केला होता की आपण जे देशामध्ये चाललेलं आहे त्याचा निषेध करायचा. त्या निषेध यासाठी होता की आम आदमी पार्टीने ज्या प्रकारे दिल्लीमध्ये जहांगीरपुरामध्ये गरीब मुसलमानांचे घर पाडले, रातोरात त्यांना बेघर केलं, त्याच प्रकारे मध्य प्रदेशमध्ये ज्या अनेक शहरामध्ये
गरीब मुसलमानांचे घर पाडण्यात आलेले आहे, त्याचा निषेध म्हणून औरंगाबादला सुद्धा लेबर कॉलनी आणि औरंगाबादमध्येही आता हे लेबर कॉलनी पाडण्याचा जे प्रयत्न करण्यात येत आहे, एका साईडला हे सरकार म्हणतं की आम्ही बेघरांना घर देणार आहे आणि दुसऱ्या साईडला लेबर कॉलनी पाडणार आहे जिथे लोक 50-50 वर्षापासून राहत होते. तर हे निंदनीय आहे. सुधीर दादा, सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यंत्र पण थेट जातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या संवाद साधतात. शब्दामध्ये, त्यांच्या पूर्ण वागण्यामध्ये, कृतीमध्ये ही नम्रता होती, सहनशीलता होती. अल्टिमेट वगैरे शब्द त्यांच्या कुठल्याच डिक्शनरीत नव्हते, त्याच्यामुळे माझ्यावर ते संस्कारच झाले नाहीत. त्याच्यामुळे हा शब्द वगैरे ह्याचा फारसा मला अभ्यास नाही. अल्टिमेटम आधी 3 तारखेला आपण काल म्हटलं की आमच्या बनायचे नाहीत, परिपत्रक ट्विटर जारी केलं. आता हे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. मॅडम, एक राजकीय वातावरण समोर येते. एक सभा होते तिथे मुख्यमंत्र्यांनी ऍड केलं जातं, लगेच दुसरी सभा होते त्यांच्यावर आरोप केला. अहो, आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाबळीच्या झाडाला कोण दगड मारते का? नाही, निवडणूक आता जवळ आलेल्या आहेत. महाविकास आघाडी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला गेला. तर जे सगळ्यांना अभिप्राय आहे की केंद्र निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची युती होईल का, तशी कुठे आता महाविकास आघाडी दिसते, पण खाली कुठे तसं तुमचं उद्याचं एडिटोरियल काय आहे मी तुम्हाला विचारते का? मग आमची स्ट्रॅटेजी आम्ही बघून घेऊ ना. 2 वर्षानंतर मनोली जाते, करोना होता 2 वर्षात मनोली जाते, पण दुसरीकडे आता भोंगा बाहेर पडला. नाही, मला आनंद वाटतोय की आमच्या म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात जिथून मी निवडून येते तिथे इतक्या सुंदर जत्रा चालल्या आहेत, सुंदर यात्रा चालल्या आहेत, बैलगाडीची शर्यत अतिशय छान पद्धतीची चालली आहे. आज अक्षय तृतीयासाठी सगळे बाहेर पडले आहेत, ईदसाठी बाहेर पडत आहेत, लग्न होत आहेत, मुंजी होत आहेत, वाढदिवस होत आहेत, इतके छान. आताच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण खूप छान पद्धतीने केली. त्याच्यामुळे रोजच आपण हे आपलं भाग्य की आपल्या देशात रोज काहीतरी साजरं करण्यासारखं आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आणि कौतुक असलं पाहिजे. काही जे वक्तव्य केली गेली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक बजरंग दल असेल, असेल, असेल यांना 2 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश दिले. मी माझा इट्स नॉट माय जॉब, ते होम मिनिस्टर बघतील ना, माझं काम काय आहे. नोटीस दिल्यात ऑलरेडी. नाही, पण ते मी कोण ठरवणार. त्यांचं म्हणणं की सरकार दबाव करते, पण हां, मग जर तसं असेल तर आपण कोर्टात जाऊ शकतो. या देशात कोर्ट आहे. आपण जर कुणालाही अन्याय होत असेल, त्यांच्या विरोधात झाला असेल, वाटलं असेल, तर कोर्टात आपण जाऊ शकतो. जर असं होत असेल तर मला माझ्या लोकसभा मतदारसंघातून विधेयक कामं आहे, उन्हाळा वाढत चालला आहे, पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत. असे प्रश्न असताना आता आम्हाला खूप अशी कामं असतात, त्याच्यामुळे बाकीच्या कामांसाठी खूप कमी वेळ मिळतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खासदार सुप्रिया सुळे यांनी आता संवाद साधला. लोक आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडांना कोणी दगड मारत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आणि त्यांनी असं म्हटलंय राज ठाकरेंना हे शब्द शोभत नाहीत अशा पद्धतीचा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावलेला आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा झालेला उल्लेख आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांची आलेली ही प्रतिक्रिया आणि प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांना संवाद साधला होता, जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेतली होती, तेव्हा त्यांनी म्हटलं राज ठाकरेंना असे शब्द शोभत नाहीत आणि लोक आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कुणीही दगड मारत नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावलाय. आशिष शेलार सध्या संवाद साधतात, आपण थेट ऐकूयात. तर मग सांगा ना, तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठे होते? सांगा ना, तुमचे त्यावेळेचे जे सन्माननीय नेते होते मनोहर जोशी, लीलाधर ढाके यांचं विमान कुठे भरकटलं होतं? ते 6 डिसेंबरला बाबरी ढाचा तुटण्याच्या आधी पोचले का नंतर पोचले? मनोहरपंत जोशी ते लीलाधर ढाके सगळे ढाचा तुटल्यानंतर का पोचले? आणि म्हणून हे धंदे करू नका. तुमचा फैजाबाद पोलीस स्टेशनमध्ये साधं NC अदाखलपात्र गुन्हा जरी असेल ना तरी आम्ही मानू. त्या ठिकाणी तुम्ही अदाखलपात्र होतात मिस्टर राऊत. आय रिपीट मिस्टर राऊत, तुम्ही अदाखलपात्र आहात. त्यामुळे या भानगडीत पडू नका, तुमचंच तोंड काळं होईल. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे फडणवीस पण होते का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फडणवीस होते आम्ही सांगतोय. तुम्ही
मी होतो, फडणवीस होतो, स्वयंसेवक होते, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते होते. ज्या वेळेला विटांचं पूजन केलं होतं तेव्हा राऊत तुम्ही कुठे होतात? शिवसेनेचे नेते कुठे होते? ज्या वेळेला गंगा पूजन केलं, यात्रा निघाली, त्यावेळेला तुम्ही गोधड्या ओल्या करत कुठे बसले होतात? प्रश्न एक विचाराल, 4 तुमच्याकडे येतील. आणि विपर्यासावर लोकांना भ्रमित करता येतं, हा तुमचा गैरसमज आहे. आजपर्यंत बाळासाहेबांकडे असलेला सन्मान, भावना आणि हिंदुत्वाची आवश्यकता म्हणून आम्ही अनुशासन पाळलं. राऊतांसाठी अनुशासन पाळणार नाही, संयमाची ऐशी की तैशी. तर ते जे वारंवार म्हणतात, काल पण उल्लेख झाला की जर विचारायचं असेल तर सुंदरसिंग भंडारी यांना विचारा, ते आज हयातीत अहो तुम्ही पहिलं मनोहर बंधांना विचारा ना. सुंदरसिंग भंडारी बोलले तर कल्याण सिंगही बोललेत. बरं आम्ही बोललेलं सोडा हो, अख्खं लिबरनॅम कमिशन आहे. आता ज्यांच्या मांडीवर तुम्ही गुदगुदल्या घेतायत त्या काँग्रेसच्या सरकारचं कमिशन होतं. त्यांनी तुमचा दखलपात्र केला, म्हणजे कॉग्नायझन्स घेतलेलं नाही. शिवसेना, राम मंदिर, बाबरी मस्जिद या विषयात नॉन कॉग्नायझेबल आहे, अदखलपात्र आहे, हे जगत सत्य आहे. तर आडवाणींचा ज्या पद्धतीने उल्लेख काल राऊतांनी ट्विट सुद्धा केलेला आहे आणि ते म्हणतात की त्यांना खेद झाला होता, त्यांनी तशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. मग कल्याण सिंगांनी अभिमानाने सरकार न्योछावर केलं. कल्याण सिंगांकडे ट्युशन लावा, त्यांच्या परिवाराकडे. त्यांनी राम मंदिरासाठी स्वतःचं सरकार न्योछावर केलं. तुम्ही देव, देश आणि धर्मासाठी पहिलं मंदिर बाद में सरकार म्हणून पलटी मारलीत. बेडूकुडा मारणारी शिवसेनेचं संजय राऊत हे नवीन नेतृत्व आहे. देव, देश, धर्म गेला कुठे? पहिले मंदिर बाद में सरकार गेलं कुठे? हिम्मत असेल तर कल्याण सिंगांसारखं सरकार न्योछावर करा आणि सरकारमधून बाहेर पडा. सर, एक नरेटिव्ह सेट केला जातोय का प्रामुख्याने अशा पद्धतीने बाबरी मस्जिदच्या विवादी काही नरेटिव्ह सेट करता येत नाही. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे. कुठलेही काही झालं की आमच्यामुळेच झालं, त्याला आयत्या बिळावर नागोबा म्हणतात. ते युवराजांपासून विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत. जर आडवाणी म्हणतो तो काळा दिवस आमच्यासाठी होता, तर भाजप आज श्रेय घेण्याचा प्रयत्न का करतो? हा जो भारतीय जनता पक्ष त्यात होता, हे लिबरनॅम कमिशन म्हणतं, 30 वर्षाचे खटले म्हणतात, CBI म्हणतं. आम्ही तेच उद्धृत करतो आहोत. आम्ही मनगडत करत नाही. एक पात्री प्रयोग आणि स्वमनाचे खेळ हे म्हणजे सामनाचे अग्रलेख आहेत. सर, आणखी त्यांनी आरोप असा केलाय की मनसे हे भाजपचं उपवस्त्र आहे. बघा, त्याचं उत्तर मनसे देईल. मी याचं उत्तर देण्याची गरज नाही. पण आमचं नाव घेतलं म्हणून मग आम्ही शिवसेनेला असं म्हणायचं तुमची फाटकी बनियान आहे? हिंदुत्वावरनं तुम्ही फाटले, मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची फाटली, मंदिराच्या बाबतीमध्ये बोट चेपीची भूमिका घेऊन तुम्ही फाटलात, आणि आता मशिदीवरचे भोंगे उतरवताना तुमची हातभर फाटली. त्यामुळे शिवसेना हे फाटके बनियान आहे असं म्हणायचं का? मग हो, मग ते जे नेहमी त्या घरी जातात ना, दिल्लीच्या आणि मुंबईच्या, ज्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्या जाणता राजाकडे जाऊन विचारा. हिंदू ओवेसी असा उल्लेख राज ठाकरेंचा त्यांनी केला आणि त्यांचं असं म्हणणे की भाजप हे सगळं करून आणते. मला असं वाटतं या विषयावर मी बोलणं योग्य नाही. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा राऊतांना जसा अधिकार आहे तसा राज ठाकरेंच्या पक्षाला आहे. पण कोणी कोणाचा अपमान करावा असे वाक्यप्रयोग वापरू नये असं तेच पूर्ण महाराष्ट्राला सांगतायत. त्यामुळे तेवढं त्यांनी लक्षात घ्यावं की उद्या त्यांच्यावर ते पलटलं की मग मात्र आमच्याबद्दल काय बोलतात बघा, आम्हाला कसं त्रास देतात बघा, असं बाळरडूपणा करू नये. काल आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दाव्यावर टीका करताना म्हटलं की ते कदाचित 1857च्या लढ्यात ती होती असा दावा करतो. मग चाणक्याच्या काळापासून शिकणारे आदित्य ठाकरे आहेत का? सर्वज्ञानी असलेले संजय राऊत हे चाणक्यांच्याच असलेल्या विद्यापीठातले शिष्य असल्यासारखे वागतायत का? प्रश्नाला उपप्रश्न विचारणार.
मनसेचे जे म्हणणं आहे की सामनावीर लेखामधून की आता योगींचा जो उल्लेख आधी ज्या पद्धतीने मनसे प्रमुख करायचे आज ज्या पद्धतीने करतात ते एवढा गोडवा हा प्रश्न त्यांना विचारा, हा प्रश्न मनसेला विचारा. मी मात्र महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या सरकारला नक्की सांगेन कायदा सुव्यवस्था कसा करावा, गुंडांचा बिमोड कसा करावा, कायद्याचं राज्य कसं असावं आणि अनधिकृत भोंगे कसे उतरावे यासाठी योगी ट्युशन क्लासेस मुख्यमंत्री महाराष्ट्रासहित सगळ्या मंत्र्यांनी लावावे. चीनने गलवानमध्ये 23 भोंगे लावले. ओ चीनचं सोडा, चिरा बाजारचं सांगा. राऊत साहेब चीन सोडा, मुळात राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी किती लागले विचारण्यासारखं आहे, कावकावमध्ये डरावडराव करण्यासारखं आहे, कबड्डीच्या खेळामध्ये हॉकीची गोल विचारण्यासारखं आहे. चर्चा जर मशीदवर चालली आहे, चायनावर कुठे जाता? आणि मग चायनावर जायचं असेल तर पहिलं चिरा बाजारमध्ये बांगलादेशी आहेत की नाही याचं उत्तर द्या. शिवाजी पार्कवर कोण नईम शेख हा त्या ठिकाणी आम्हाला ईदचा नमाज पडू द्या मागतोय मागणी, त्याच्यावर काय कार्यवाही केली त्याची हिंमत दाखवा. आज अक्षय तृतीयानिमित्त प्रकाश बेलवडे यांनी जर तिकडे हनुमान चालिसा करायची म्हटली त्याला 149ची नोटीस दिलीच ना, मग ती हिंमत नूर शेखला का नाही दिली? संजय राऊत झेंड्याचे कलर बदलायला निघालेत का याची पहिली उत्तर द्या, चीनवर नंतर चर्चा करा. पडत नाही किंवा राज्यातलं वातावरण खराब होत नाही असं संजय राऊत म्हणतात आणि दुसरीकडे कालपासून मात्र मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना केवळ मनसेच्या नाही, मला ह्याचा उल्लेख करायचा होता. राज्य सरकार ज्या पद्धतीने वागतंय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच राज्य सरकारला निर्माण करायचा आहे असा आमचा आरोप आहे. काय राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना अशांतता राज्यात करायची आहे का, हा आमचा सवाल आहे. कारण कुलाब्यातल्या 2 आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि घाटकोपरच्या युवा 2 पदाधिकाऱ्यांना कशा अंतर्गत तुम्ही नोटीस दिलीत? काय गुन्हा आहे त्यांचा? या नोटीसच्या मागे संविधानिक अधिकार काय? डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेलं? कायद्याचं काही राज्य आहे का? तुमच्या घरामध्ये बसून कायदा निर्माण होत नाही, गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. न्यायालयात तर आम्ही जाऊच, पण विरोधकांवर अशा पद्धतीने दमनचक्र करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. मी कायद्याच्या चौकटीत बोलतोय. काल अजित पवार असं म्हणाले की राज ठाकरे यांनी आधी आमच्याकडनं सुपारी घेतली होती, आता ते भाजपकडनं सुपारी. चला, अजितदादांनी मान्य केलं की शरद पवार साहेब असतील किंवा राष्ट्रवादी असेल, कोण असतील ते त्यांना माहिती, मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते असा दावा अजितदादांनी मान्य केला. मग त्या सुपारीची किंमत काय होती सांगावी अजितदादांनी. ती कॅशमध्ये दिली होती का, चेकमध्ये दिली होती का, इन कॅन्ड दिली होती? हे व्यवहार करताना आता त्यांच्याबरोबर ईडीलाही आम्ही कंप्लेंट करायची काय व्यवहाराची? या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही, कुणाच्या धमक्यांवर शांती मिळत नाही, कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही. हे बोलण्याचा अधिकार त्याच सरकारला आहे, त्याच पक्षाला आहे. जे सरकार आणि जे पक्ष रिमोट कंट्रोलवर चालत नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालते. त्या सरकारला अल्टिमेटम वगैरे या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. सर, शिवसेनेच्या विरोधात जे बोलतात त्यांना आजपर्यंत आपण बघितलं नोटिसा पालिकेने पाठवल्या. आता रवी राणा आणि नवनीत राणा नोटिसा केवळ नाही, राजद्रोहाचे गुन्हे दाखल केलेत आणि हा प्रकार 2.5 वर्ष चालू आहे. कोणी माजी नेव्ही अधिकारी बोललाही नाही, व्हॉट्सअप सर्क्युलेट केलं, घरात घुसून डोळे फोड. वडाळ्यातला तिवारी फेसबुकवर सरकारला प्रश्न विचारतो, घरातून खेचून आण, त्याचं मुंडन कर. कंगना राणावत सरकारला प्रश्न विचारते, तिचं घर तोड. अर्णब गोस्वामी संपादक असला, आमच्या सगळ्या गोष्टीला समर्थन असं नाही, पण त्याच्या घरात घुसून खेचून ओढून फरफटून त्याला अटक कर. राहुल कुलकर्णी एबीपी माझाचे आरोपींना लॉकडाऊनमध्ये फिरायला का देता प्रश्न उपस्थित केला. काही 100 किलोमीटरवरनं फरफटत आणून अटक कर. तिथपासून
मग विरोधकातला सगळे अगदी केंद्रीय मंत्री असाल, तुम्हाला अटक करू म्हणजे करूच. तानाशाही, दमनशाही, आणीबाणी या पद्धतीने कायदा सुव्यवस्था आणि अराजकता ही निर्माण केली जाते. वैचारिक स्वातंत्र्य संपलंय, विचारांना मांडण्याची भूमिका मान्य नाही आहे. आणि म्हणून साहित्य संमेलनातच शब्द घ्यायचा झाला तर छद्मबुद्धीचे बालबुद्धी विध्वंसक हे या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बसले आहेत. सर, मुंबई महापालिकेचा जो 488 कायद्यानुसार जी नोटीस एखाद्याच्या घराला पाठवली जाते त्याचा दुरुपयोग होता तुम्हाला? ती आत्ताच काय ते ती बिल्डिंग काय काल बनलेली आहे? ज्या इमारतीला नोटीस दिली ती बिल्डिंग काल बनली आहे, परवा बनली आहे, गेल्या वर्षी बनली आहे, 2 वर्षापूर्वी बनली आहे का? तिथून महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस 200 पावलावर आहे. इतके वर्ष लक्ष का नाही दिलं? याचा अर्थ स्पष्ट आहे, चुन चुन के बदला लेंगे हे सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. आणि जर अशा पद्धतीची भूमिका असेल तर लोकशाहीतून सडेतोड उत्तर देणे ही आक्रमक भूमिका आम्ही घेऊ. सर, दंगली घडवून सरकार पाडायचा असा डाव आहे असा आरोप काँग्रेसकडनं केला जातोय. भाजप काँग्रेसला कोणी विचारत नाही हो, त्यांच्याकडे ना माहिती आहे ना पुरावा आहे. एक मुंबई महापालिकेच्या संदर्भातला प्रश्न, गेल्या 15 वर्षापासून जे एसटीपी प्रोजेक्टच्या संदर्भात निविदा प्रक्रिया रखडली होती, कामं रखडली होती, त्या 7 एसटीपी प्रोजेक्टचं निविदा काढल्या गेलेल्या आहेत. कारण गेल्या 4 वेळा निविदा काढून देखील त्या रद्द केल्या गेल्या होत्या. तुम्ही मागच्या वेळी तर त्या विरोधात गेला होता, कारण त्या निविदा पूर्णपणे रद्द केल्या गेल्या. आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोक.